जीवनात समतोल कसा साधावा हे शिकवणारी रास म्हणजे तूळ होय. मोठमोठ्या बाजारपेठा, नागरी वस्ती, व्यापार उदीम नसेल तर माणसाचे जीवन कठीण होईल. जीवनसत्वापैकी पैसा हे एक महत्त्वाचे जीवनसत्व आहे. ते नसेल तर जीवनात प्रगती करणे कठीण होईल जाईल, हेच ती रास दर्शवते. या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात गुरु आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम ठरणार आहे. या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिना कसा जाणार आहे ते जाणून घ्या. या महिन्यात राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांना काही न होणाऱ्या गोष्टी या महिन्यात घडतील. अचानक धनलाभ आणि अचानक खर्च असे त्याचे स्वरूप असेल. एखाद्या थोर व्यक्तीच्या संपर्काने अथवा सोबत असल्याने तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. दैवी कृपेचे योग दिसतात. कुटुंबातील वडिलोपार्जित इष्टतेबाबतचे प्रश्न निकालात निघतील. या महिन्यात जे काम हाती घ्याल ते नक्कीच पूर्ण करून दाखवाल, पण थोडे धाडस आणि संयम ठेवावा लागेल. संततीची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. नोकरीविषयक उच्चपद प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल योग दिसत आहेत. लिखाणात जरा सावध राहावे. आपले गुप्त शत्रू त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला बदनाम करू शकतात. स्वतःचे घर असावे अशी इच्छा असेल तर प्रयत्न करा. कुठून तरी नक्कीच मार्ग दिसेल. या महिन्यात अग्नी शांत असेल तर जीवनाचे सोने करून दाखवाल, पण बिघडल्यास सर्व काही स्वाहा करून टाकेल, अशा अर्थाची एक म्हण आहे. या महिन्यात अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित होतील, पण संयम आणि शांतपणे राहावे लागेल. शारीरिक प्रकृती साथ देईल. राशीतील बदलते क्रमांक काही बाबतीत तुमच्या धोरणांना नवा आकार देतील. इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर, मोबाईल आदीशी संबंधित असेल तर हा महिना तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. कारखानदारी असेल तर नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक सुधारण्याच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. एखादी वस्तू हरवली असेल तर ती परत मिळू शकते. मंडळी, चित्रा नक्षत्राचा दुहेरी लाभ, विशाखा नक्षत्राचे धाडस आणि कपट तसेच खोलवर विचार करण्याची कृती, तर स्वाती नक्षत्राचा समतोलपणा, व्यावहारीपणा, प्रेमळ वृत्ती तूळ या राशीत दिसून येते. अनेक बाबतीत यश देणारी ही रास आहे. तराजू हे या राशीचे चिन्ह असल्याने तराजूप्रमाणे यांच्या विचारांची दिशा सतत वर खाली होत असते. त्यामुळे त्यांचे विचार कधीही स्थिर नसतात. स्वतः कोणावरही अन्याय करत नाहीत आणि कोणी करीत असेल तर ते खपवून घेणार नाहीत. हा या राशीच्या लोकांचा गुण असतो. तूळ राशीच्या व्यक्ती जीवनात समतोल महत्त्व देणारे व महत्त्वाकांक्षी मानल्या जातात. या महिन्याच्या सुरुवातीस आपण आपल्या महत्त्वाकांक्षाची पूर्तता करण्यास प्राधान्य द्याल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा आपण पुन्हा प्राप्त कराल. त्यामुळे आपण जीवनाकडे वेगळ्या नजरेने बघण्यास सुरुवात कराल. असे केल्याने जीवनास नाविन्य प्राप्त होऊन आपणास यशप्राप्ती सुद्धा होईल. महिन्याच्या सुरुवातीस आपण आपल्या वाणीने व व्यवहाराने लोकांना आपल्याकडे ओढण्यात यशस्वी व्हाल व त्यामुळे आपली सर्व कामे होताना दिसतील. व्यापार असो किंवा नोकरी किंवा स्वयंरोजगार, सर्व क्षेत्रात आपला दबदबा राहील. कुटुंबात सुद्धा आपली प्रतिष्ठा चांगलीच राहील. आपले धाडस वाढेल व त्यामुळे आपण व्यापारात जोखीम घ्याल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपल्यासाठी उन्नतीचे मार्ग होत असल्याचे दिसून येईल. भावंडांच्या बाबतीत काही समस्या समोर येऊ शकतात, परंतु आपण आपले सामंजस्य दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे प्रेम मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपली कामे होतील. परदेश वारीची तयारी करत असलेल्या जातकांना सुरुवातीस काही अडचणींचा सामना करावा लागेल. कदाचित त्यांचा व्हिसा मिळण्यास विलंब होऊ शकतो, परंतु निराश होऊ नका, कारण काही अडचणी व काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्यांदा त्यांना व्हिसा मिळू शकतो. या महिन्यात आपले खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. खर्च इतके कसे वाढले हे आपणास समजणार सुद्धा नाही. आपणास सर्व खर्च योग्य असल्याचे वाटेल व त्यामुळे अनावश्यक रूपात पैसे खर्च होतील. या व्यतिरिक्त धनलाभाची सुद्धा संधी मिळेल व त्यामुळे आपण बँकेतील शिल्लक वाढवण्यासाठी व बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसे पाहू गेल्यास या महिन्यात आपणास आर्थिक आघाडीवर उत्तम यश प्राप्त होऊ शकते. प्रेम संबंध सांभाळण्याचे आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकते, परंतु आपण जर आव्हाने स्वीकारलीत व जीवनात समतोल प्राधान्य दिले तर प्रणयी जीवनात सर्व काही मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुखद बातमी मिळेल. मुलांकडून सुद्धा आपणास खुशी प्राप्त होईल. या महिन्यात आपणास मातुल घराण्याशी संभाव्य वादात सामोरे जावे लागू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित बाबतीत यशप्राप्ती होईल.
प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून लाभ होईल। महिन्याच्या मध्यास आपणास नशिबाची साथ मिळेल व महिन्याच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत चांगला आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे। मंडळी, या महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींनी तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्या ही गांभीर्याने घ्यावे लागतील। तुम्ही निष्काळजी राहून बराच काळ लोटला आहे, पण आता वेळ आली आहे तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण आरोग्याच्या समस्या तुम्हाला सर्व बाजूनी घेरू शकतात आणि तुमची थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते। करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरदारांसाठी महिना अनुकूल आहे। तुमच्या मेहनतीचे फळ यशातून मिळेल। तुम्ही कठोर परिश्रमातून तयार असले पाहिजे। नोकरीत बदल करण्याची हीच वेळ आहे, परंतु सध्या कोणतेही नवीन बदल टाळा आणि तुम्ही जिथे आहात तिथेच राहा। व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी लांबच्या प्रवासाची शक्यता आहे आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल। तुम्ही नवीन संपर्क प्रस्थापित कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल। सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे। प्रेम संबंधांमध्ये तणाव आणि संघर्ष होईल। एकमेकांना समजून न घेतल्याने ही अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो। विवाहित जातकांविषयी बोलायचे झाल्यास महिन्याच्या सुरुवातीपासून दुसऱ्या सप्ताहापर्यंत तुमच्यासाठी काही तणाव असेल, त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सुधारण्यास सुरुवात होईल। विद्यार्थ्यांनी कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे, म्हणून त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे सुरू करा। कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि हे एकमेव क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही समाधानी दिसाल आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल। या महिन्यात परदेशात जाण्याचीही शक्यता आहे। तुम्ही शुक्रवारी कन्यापूजन केल्यास तुम्हाला त्याचा उत्तम लाभ मिळू शकतो।